बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 12. आता काळोखानं आपलं जाळं धरतीवर पसरलं. त्याचा काळा पोत अधिकच गडद झाला. बायजानं दाराघरात, गोट्यात, गल्लीत सारीकडं हुडकलं, पण किसना गावला नाही. लक्षीनं गोटा पिंजला. मजघरात माळ्यावर बघितलं, पण किसना कुठंच नव्हता. शेजारच्या आयाबायांनी त्यांची परसदारं धुंडाळली. गल्लीतल्या बापयांनी किसनाच्या मित्रांची घरं टिपली, पण किसना तिथंही नव्हता. अरे देवा, आता माझ्या पोराला कुठं हुडकू? त्यानं काय जीवाचं बरं वाईट करून घेतलं नसेल ना मग? असं म्हणून बायजानं टाहो फोडला. सारी गल्ली बायजाच्या दारात जमली. कुणालाच काय करावं सुचना. इकडे किसना रात्रीच्या अंधारात शेंडाच्या पल्याड पहुडला होता. त्याच्या मनात असंख्य विचार घोळत होते. म्या आई बाला मदत म्हणूनच पाटलाच्या वाड्यावर चाकरला जातोय ना हो रे देवा. आणि ह्याचा विचार न करता ज्या आईनं कवा माझ्याकडे डोळं मोठं करून मी बघितलेलं नव्हतं, तिनं मला आज पडस्तवर मारलं. माझी काय चूक आहे सांग की देवा. असं मनातच किसना म्हणत होता. त्याचं मन आणि शरीर थकलं होतं, त्यामुळे त्याची झोप लागली. किसना सापडू दे म्हणून लक्ष्मी देवाकडे धावा करत होती. आता बरीच रात्र झाली होती. किसनाचा तर पत्ताच नव्हता. साऱ्या घरात आणि गल्लीत ही शोक कळा पसरली. आज कधी नव्हं ते गोठ्याच्या पल्याड शेंडाजवळ कुत्री भुंकण्याचा आवाज बायजाच्या कानावर आला. लक्ष्मी आणि बायजा मागच्या दाराला गेल्या. गल्लीत तर 4-5 बापय पण शेंडाजवळ जमलं. त्यांनी दगड मारून कुत्र्यांना घालवण्याचा प्रयत्न केला, पण कुत्री भुंकतच होती. काय तर कुत्र्यासनी दिसल्याशिवाय कुत्री एवढी भुकणार नाहीत. केशा म्हटला. बाळ्यानं घरातनं बॅटरी आणली आणि फोकस शेंडावर पाडला. एक जण शेंडाजवळ गेला तर त्याला शेंडाच्या मधी काहीतरी पांढऱ्या रंगाचं पडल्यागत दिसलं. केशा, लेखा तुझं बरोबर आहे. जरा हो पुढं आणि ते पांढरं काय दिसतंय बघ. बाळ्या म्हटला. तर शेंडाजवळ काहीतरी भानगड झाल्या असं वाटून शेंडाच्या भोवती बरीच गर्दी जमी झाली. केशानं शेंडाचं ढापं बाजूला केलं आणि बॅटरीचा उजेड हात पाडला. अगं बायजा मावशे, किसना आहे ना हो इथं. केशा म्हटला. तशी बायजा शेंडाच्या पल्याड गेली. किसना गाढ झोपला होता. तिथंच बायजानं किसनाला मांडीवर घेतला. त्याला अंजारलं, गोंजारलं. त्याच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवला. माझं लेकरू ते, असं म्हणून पुन्हा पुन्हा किसनाला कवटाळू लागली. पण किसना निशब्द होता. बाळ्यानं किसनाला उचलून सोफ्यात आणला. त्याला पाहून भीमाला गहीवर आला. लक्ष्मीनं पाण्याचा तांब्या आणला. बायजानं त्याला पाणी पाजलं, पण त्याचं डोळं बंदच होतं. भुकेनं तो ग्लानीत गेला होता. किसनाच्या साऱ्या अंगावर छप्पीचं वळ उठलं होतं. ते पाहून लक्ष्मीच्या जीवाचा थरकाप उडाला. बायजाला तर धरणी थार खाऊ देईना. पोटात पाणी गेल्यानं किसनाला थोडी हुशारी आली. त्यानं डोळं उघडलं. मारानं त्याचं अंग ठणकत होतं. वेदना होत असल्यानं तो कणत होता. बायजाला किसनाची अवस्था बघून स्वतःचीच लाज वाटत होती. तवर लक्ष्मीनं तेल आणि हळद कोमट करून आणलं. आत्ते, जसं वळ उठवल्यास तसं हे लावत्यास ने, असं म्हणून पाणावलेल्या डोळ्यांनी लक्ष्मी आत गेली. लक्ष्मीच्या हातातली तेलाची वाटी घेऊन बायजा किसनाकडे सरकून बसली आणि रडत रडत किसनाच्या वळांना तेल लावण्याचा प्रयत्न करू लागली. तसं किसना उठून भीमाच्या बाजूला असल्या कोपऱ्यात दोन्ही गुडघ्यात तोंड खुपसून बसला. किसना बायजाशी एकही शब्द बोलायला तयार नव्हता. अहो, त्याला लई लागलं या. तुम्ही तर सांगा की हळद त्याला लावून घ्यायला. भीमा तर कोणत्या तोंडानं लेकराला समजावणार होता.
भीमाच्या मौनातच बायजाबद्दलचा राग, मान आणि पोराबद्दलची माया लपली होती. बायजे, तुला शेवटचं सांगतो या, परत पोराला हात लावायचा नाही. आपला राग आणि भीक माग म्हणतात ते काय खोटं नाही. तेव्हा इथनं पुढं वागायचं कसं ते तुझं तूच ठरव. असं म्हणून भीमा किसनाकडे वळला आणि हात जोडून म्हटला, पोरा, मला माफ कर लेकरा. आज माझ्यामुळं तुझी ही दशा झाली ठाव आहे मला. बा, अरे हात नका जोडूस, मी हा तुझं पोरगा आहे ना मग. आणि बा कवा पोराला हात जोडत असतो या वई. बा, असं नका करूस. असं म्हणून किसना भीमाला बिलगून रडू लागला. बायजा गव्हाणीतनं हिरवीगार शिवरीची छप्पी घेऊन सोप्यात आली. किसनाला म्हटली, पोरा, तुला ह्याच हातानं मारलंय ना हो म्या. असं म्हणून तिनं डाव्या हातानं स्वतःच्या उजव्या हातावर शिवरीच्या छप्पीनं मारायला सुरुवात केली. किसनानं बायजाच्या हातातील छप्पी हिसकावून घेतली आणि बाहेर फेकली. बायजानं किसनाला जवळ घेतला. दोघं मायल्याक एकमेकांना बिलगले. बायजा डोळं पुसत म्हटली, किसना, मी हे तुला शेवटचं मारलंय. पुण्यांदा माझा तुझ्यावर हात उठला तर सारी दुनिया माझं मेल्याला तोंड बघेल. आई, मरायची भाषा का करतीस. मला तुझ्या आणि बाशिवाय कोण आहे ग. किसना, राग सोड पोरा. सारीच भुक्यावली आहे ती. चल, हातपाय तोंड धू, समधी जेवाय बसूया. लक्ष्मीनं साऱ्यासनी पानं वाढली. बायजा किसनाला पुढ्यात घेऊन जेवली. आईच्या ताटात जेवायची रंगतच न्यारी असते. त्यामुळं रोजच्यापेक्षा किसनानं 2 घास जादाच खाल्लं. बायजानं दारात सगळ्यांची हातरुण टाकली. त्यानं येताना हळद तेल गरम करून आणलं. बायजानं किसनाचं डोकं मांडीवर घेतलं आणि त्याच्या वळासनी हळद तेल लावून लागली. मधीच किसना वेदनेनं आह आह करायचा. आई, हळू लाव, लई दुखतंय, असं म्हणायचं. तसं बायजाच्या जीवाला घरं पडल्यागत व्हायची. मनातल्या मनात किसनासाठी तिचा जीव हळहळत होता. बायजा किसनाला म्हणाली, किसना, उद्या तुझी परीक्षा आहे, तेव्हा मी तुला लवकर उठवती. बायजाच्या बोलण्यानं किसना ताडकन उठून बसला. तसं मार खाल्लेल्या त्याच्या अंगात सनक भरली. पोर वेदनेनं व्याकुळ झालंय हे बायजाच्या लक्षात आलं. किसना, लई दुखतंय का रे. बायजा म्हणाली, आई, ते जाऊ दे, मला सांग, तुला कसं कळलं माझी परीक्षा आहे आणि मी शाळेत गेलेलो नाही ते. अरे किसना, तुझं 2 मास्तर घरला आलं दुपारी, त्यांनी सांगितलं मला. मग तुझ्या काळजीनं माझा जीव टांगणीला लागला रे. लेकरा, मला असं सारखं वाटतंय की आमच्यासारखं तुझं हाल व्हायला ना ग. म्हणून सांगतो पोरा, शाळा शिक, शाळा शिक, मोठा ऑफिसर हो. हे वंगा दिस एक ना एक दिस सरतील आणि तुझ्या जिंदगीत सोन्याचं दिस उगवतील. अगं आई, पण तुझं आणि बाचं किती हाल होत्यात. होऊ द्यात, आमचं किती हाल व्हायचं ते होऊ द्यात, पण तू शाळा शिकायची. असं म्हणून बायजानं किसनाचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. म्हटली, किसना, तुला माझी आण आहे, शाळा सोडायची नाही. शाळा शिकून ऑफिसर व्हायचं, मला तसं वचन दे किसना. अगं आई, पण पाटलाला पैकं फिटपर्यंत मी कामावर येतो म्हटलंय. किसना, तू त्याची काळजी करू नकस. म्या उद्या पाटलाला भेटायला जातो आणि माझं म्यात त्याचं पैकं फडतो. पण किसना, मला आधी वचन दे. आता किसनाची चांगलीच पंचायत झाली. शपथ घेतल्या बिगार किसनाला दुसरा पर्यायच उरला नाही. आई, तुझी शपथ, मी शाळा शिकीन आणि तुला आणि बाला सुखात ठेवीन. शाबास माझ्या लेकरा. असं म्हणून बायजानं किसनाचं डोकं कुरवाळलं. माझं शानं बाळ ते. असं म्हणून किसनाला तिनं मिठीत घेतलं. किसना, झोप झोप आता. सकाळी तुला लवकर उठवतो. उद्या 11 वाजता तुझा हिंदीचा पेपर आहे, तुझं मास्तर सांगत होतं.
असं म्हणून बायजा किसनाला थोपटू लागली. किसनाचं डोकं आईच्या मांडीवर होतं. आईच्या मांडीपुढं साऱ्या गाद्या गिरद्या गालीचे फिकं पडत होतं. किसनाला शांत झोप लागली. माय लेकरू मायेच्या पाझरात अकंठ बुडाले. दिवसभराच्या कामानं लक्ष्मी कधी झोपी गेली होती. किसनाची झोप लागल्या याची बायजानं खात्री करून घेतली आणि त्याचं डोकं अलगद बिछाण्यावर टेकवलं. मग तिचं लक्ष शेजारी झोपलेल्या लक्ष्मीकडे गेलं. साऱ्या यापात मला लक्ष्मीकडे ध्यान द्यायला येळच मिळत नाही, बायजा स्वगतच म्हणाली आणि लक्ष्मीच्या तोंडावरनं तिनं हात फिरवला. रामकृष्ण हरी म्हणून बायजानं हात जोडलं आणि बसलेल्या ठिकाणी आडवी झाली. एव्हाना मध्यान रात्र झाली होती. बायजाचा डोळा लागला. हवेतल्या गार वाऱ्यानं मनानं आणि शरीरानं थकलेल्या जीवांना कवेत घेतलं होतं. पहाटेला शुक्राची चांदणी उगवली. नेहमीप्रमाणे बायजा उठली. तिनं किसनाला पण उठवलं. तो तोंड धुवून अभ्यासाला बसला. किसना एक पाठी होता. त्यानं मन लावून सारं हिंदीचं धडं वाचून काढलं. किसना शाळेला जाताना बायजाच्या भीमाचा पाया पडला. वार शाळेला गेलं म्हणून बायजाचा आनंद तिच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होता. बायजानं भीमाला औषध पाणी केलं आणि पाटलाला भेटून येतो असं सांगून पाटलाचा वाडा गाठला. दरवाजातच पाटलाच्या गड्यानं तिला हटकलं. ओ बाई, कोण आहे जा तुम्ही आणि आत काय काम आहे तुमचं? म्या भीमा कोकाट्याची मालकीण आहे. मला पाटलासनी भेटायचं होतं. ठीक आहे, इथंच थांबा, म्या पाटलासनी सांगावा धरतो. असं म्हणून गडी वाड्यात गेला. पाटील आणि पाटलीन कडी पाटावर बसले होते. ते किसनाबद्दलच बोलत होते. गड्याला पाहून पाटील म्हणाला, काय रे सदा? मालक, भीमा कुक्कट्याची मालकीन आलिया, तुम्हासनी भेटायचं आहे म्हणत्या. तिला हात धाड. गड्यानं बाहेर येऊन दरवाजात उभ्या असलेल्या बायजाला निरोप दिला. बायजा डोक्यावरचा पदर सावरत वाड्यात आली. पाटलाला पाहून तिनं हात जोडलं. काय ग बायजा, हाय का भीमाची तब्येत बरी? पाटील म्हणाला, वैजी, तुमच्या कृपेनं माझा धनी वाचलाय आणि त्यांची तब्येत बी ठीक आहे. बरं, किसना आज कामाला आला नाही? पाटलीनं बायजाला प्रश्न केला. त्याच्याबद्दलच तुमच्या संग बोलाय आलूया. बोल, काय झालं? जिपवार 10वीत हाया. तिची परीक्षा चालू झाल्या काल धरणं. त्यांचं मास्तर घरला आलं तर सांगाया. आज मी त्याला परीक्षेला धाडलंय. पण मी त्याला कामावर ठेवून घेताना त्याच्या शाळेबद्दल विचारलं होतं. तेव्हा मी शाळा सोडून आईबाला हातभार लावणार आहे म्हटला मला, म्हणून मी कामावर ठेवून घेतला. अहो मालक, आईबाची हालत बघून पोर भांबावून गेलतं. पैक्याची लई नड होती म्हणून ते तुमच्याकडे आलतं कामाला. हे बघ बायजा, म्या तुला करायची ती समधी मदत केली आहे. मला बी ह्यो खटाला चालवायला कमी पैके लागत नाहीत. समधी गडी माणसं, ढोरं गुरं, बायका पुरं, शेताला खत, तिची मशागत, या समध्याला लई पैके खर्च होत्यात. म्या किसनाला त्याच्या अंगावर 5,000 दिल्यात. त्याचं काय करायचं आता? अहो मालक, तुमचं उपकार या जन्मात फिटायचं नाही. तुम्ही किसनाला दिल्याला पैकं म्या तुमच्या रानात राबून फेडणं, पण माझ्या लेकराला शाळा शिकायची परवानगी द्यायची. असं म्हणून बायजा पुन्हा पुन्हा पाटाला हात जोडू लागली. बायजा, किसनानं शाळा सोडून माझ्याकडे कामाला यावं असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्याला दिल्याला पैकं मात्र तुला फेडावं लागत्याल. वैजी, म्या तुमच्या रानात राबून फेडन पैकं. ठीक आहे, मग उद्यापासूनच ये कामावर. 5 आंब्याच्या रानात भांगलन चालू आहे. जी, येतो उद्या. असं म्हणून बायजा पाठमोरी झाली. घराच्या दिशेनं चालू लागली. पोराची सुटणूक झाली म्हणून बायजा आनंदात होती. घरला येऊन त्यानं भीमाला पाटलासोबत झालेली वाटाघाट सांगितली. बरं झालं, पोराच्या शाळेचा मार्ग मोकळा झाला, भीमा म्हटला. लक्ष्मीलाही ऐकून समाधान वाटलं. दुपार झाली.
सूर्य माथ्यावर आला. बायजा लेकाची आतुरतेनं वाट पाहत होती. उन्हाचा रग झाला होता. तसल्या रखात बायजानं चूल पेटवली आणि किसनाला आवडत्यात म्हणून वैरणीतनं आणलेली कणसं मोडून डिचकीत उकडायला ठेवली. पुढच्या भित्ताडाची सावली निम्म्या रस्त्यावर आली. तेव्हा 2 वाजून तरी गेल्या ती. अजून किसना कसा आला नसेल व? बायजानं भीमाला विचारलं. अगं येईल की, काल त्याचा पेपर बुडाला आहे. मास्तरानं त्याला थांबून घेतला असेल. शाळा म्हटली की काय एक भानगड असती यावई. तवर आई अशी साथ बायजाच्या कानावर आली. आलं बघा लेकरू म्हणत बायजा उठली. किसनाच्या हातातलं दप्तर बायजानं काढून घेतलं. उन्हाच्या तडाख्यानं किसना घामाघूम झाला होता. बायजानं पदरानं त्याचं तोंड पुसलं. किसना, पेपर कसा गेला? भीमानं विचारलं. गेला की सोपा. आणि बा, माझा बुडल्याला मराठीचा पेपर सर उद्या घेणार आहे ते. किसनानं आनंदाच्या भरात भीमाला सांगितलं. होय का? बरं झालं बाबा. जा माग हातपाय तू आण तुझा, तेवढंच गार वाटेल. किसना हातपाय धुण्यासाठी परसदारला गेला. लक्ष्य, कणस उकडल्यात काय बघ, बायजा म्हणाली. होय आत्ते, उकडल्यात. बायजानं किसनाचं पान वाढलं. तो जेवाय बसला. आई, कणसाचा वास येतोय. उकडल्यास काय ग? किसना म्हणाला. वय लेकरा, आधी पोटभर भाकर खा आणि मग उनवून कणीस खा. लक्ष्य, तवर तू खाजा कणीस. नका आत्ते, त्यांचं जेवण झाल्यावर आम्ही खातो. आई, माझ्याकरता कुणाला थांबायची गरज नाही. माझं म्या खातो, तिला खायला सांग. किसना, पोर एवढी जीव लावत्या तुला आणि तू सारखा तिला हाडचीड करतोस, बरं नव्हा असं. किसना काहीच बोलला नाही. बायजानं किसनाला पाटलाची भेट घेऊन आल्याचं सांगितलं. किसना, आता तू समद ध्यान अभ्यासात दे. बायजा म्हणाली. वय आई, देतो. तू आधी मला कणीस दे. किसना हसत हसत म्हणाला. वय देतो. असं म्हणून चुलीवरची डिचकी तिनं खाली उतरली. त्यातली 2-3 वाफाळलेली कणसं ताटलीत घेऊन किसना पुढं ठेवली. चुलीतलं भरानं मागं वडलं आणि त्यावर पाण्याचा हबका मारला. चुलीतनं गरम वाफा बाहेर पडू लागल्या. त्या धगीनं बायजा मागे सरली. तवर लक्ष्मी घासल्या भांड्याची परात घेऊन आत आली. तिनं फळीवर भांडी ठेवली. माझ्या या प्रसंगात पुरीची लई मदत झाल्या, असं म्हणून बायजानं लक्ष्मीला जवळ घेतली आणि ताटात काढलेलं 3रं कणीस तिला खायला दिलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.